नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत गंभीर आणि अत्यंत राष्ट्रहित, देशहित आणि ज्यामध्ये प्रत्येकाचं हित जपलेलं आहे त्या विषयावर मी आपल्याला बोलणार आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. आपणाला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. 2 टप्प्याचं मतदान झालेलं आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान मंगळवार 7 मे रोजी होणार आहे. माझी सर्वांना नम्र आणि कळकळीची विनंती करायची आहे, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा. आपण भारतीय आहोत आणि भारतीय आहोत म्हणत असताना आपण हक्काची आणि कर्तव्याची अपेक्षा करताना आपण मतदान करून भारतीय असल्याचं सिद्ध करणं ही काळाची गरज आहे. ही लोकशाही आणि ही लोकसभेची निवडणूक ही रस्त्याच्या, गटारीच्या किंवा दिवाबत्तीच्या प्रश्नाची नसून दुर्दैवानं जो भ्रष्टाचार वाढत चालला आहे, जो जातीयवाद वाढत चालला आहे, जी झुंडशाही वाढत चाललेली आहे आणि गावागावामध्ये जे जहागीरदार निर्माण झालेले आहेत, तुम्हाला काही करायचं नाही, फक्त मतदान करायचं आहे. ते मतदान गुप्त आहे, ते तुम्हाला आणि परमेश्वराला ठाऊक आहे. म्हणून देश, देव आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंदू मुस्लिम वाद नको, दलित सवर्ण वाद नको, साळी माळी धनगर कोळी अशा प्रकारचा वाद नको. एका बाजूला स्वार्थांध राजकारणी आपल्यामध्ये दरी निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. आपल्या हाताखालचा एखादा कठपुतळीसारखा उमेदवार देऊन ते निवडणुका लढवायचा प्रयत्न करत आहेत. म्हणून सगळ्यांना हात जोडून नम्र आणि कळकळीची विनंती करावीशी वाटते. भारत देश हा उत्तुंग प्रगतीची भरारी घेत आहे. ही भरारी घेत असताना कुठंतरी छोट्याशा संकुचित विचाराचा आहारी न जाता, जात पात धर्म पंथ न पाहता आपल्याला मतदान करायचं. ते मतदान देश बलशाली करण्यासाठी, जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी. म्हणून ऊन फार आहे, झळाया लागत आहेत अशा प्रकारचा विचार न करता आपल्याला प्रगतीची भरारी घ्यायची, आपल्याला सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायचं आहे, भारत महासत्ता करायचा आहे. म्हणून जे स्थिर सरकार देऊ शकतात, ज्यांच्या हाती देश सुरक्षित राहू शकतो, ज्यांच्यामुळं जातीयवाद वाढणार नाही, आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण हा हक्क बजावलाच पाहिजे. तुम्ही बजावा, तुमच्या मित्रांना, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या पत्नीला, तुमच्या बहीण भावाला, तुमच्या शेजाऱ्याला, तुमच्या आप्तेष्टाला सदसद विवेक जागृत ठेवून मतदानाचा हक्क बजावायला सांगा. आपण मान्य करू, 2 टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का फार कमी आलेला आहे, पण आपल्या इकडं आपण 3ऱ्या टप्प्यात मताचा टक्का वाढवण्यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे. काही मंडळी आपली सत्ता स्थानं टिकवण्यासाठी, आपले वेगवेगळे उद्योग टिकवण्यासाठी या ठिकाणी केविलवाणी प्रयत्न करत आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपल्याला लोकशाही भक्कम करत असताना जे संकुचित विचाराचे लोक आहेत, ज्यांचं वागणं आणि बोलणं कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा आहे, या प्रवृत्तीला आपण रोखायचं काम हे तुम्हीच करू शकता. तुम्हीच विकासाचा वेग वाढवू शकता, तुम्हीच राष्ट्रीय महामार्ग निर्माण करू शकता, तुम्हीच रोजगाराची संधी निर्माण करू शकता. तुम्ही समता, बंधुत्व यावर आधारित आपण संविधान जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्यासाठी मतदान करू शकतात. काही स्वार्थी माणसं या ठिकाणी संविधान बदललं जाऊ असं म्हणू शकतात. तसं पाहिलं तर स्वातंत्र्याच्या आत्तापर्यंत आपण अनेक वेळा संविधानाची दुरुस्ती केलेली आहे. म्हणून उडदामाजी काळे गोरे काय निवडावे म्हणत असताना, जी माणसं आम्ही प्रचारक आहो म्हणत असताना त्यांचं वागण्यात आणि बोलण्यात खूप फरक आहे. ती माणसं प्रत्येक ठिकाणी लोकशाही हा घर भरायचा, गल काढायचा, पैसा मिळवायचं एक साधन समजू नये. तुम्ही पत्रकार असाल, तुम्ही कलावंत असाल, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते असाल, तुम्ही आमदार असाल, खासदार असाल,
तुम्हाला तुमच्या लेकरा बाळाची शपथ आहे. तुम्ही जिथं असाल तिथं प्रामाणिक राहा, बेईमानी करू नका. आणि कधी लोकांचे फोन न उचलणारे, कधी लोकांना न भेटणारे, आणि आपण अनुभव घ्या की तुमच्या मतदारसंघात तुमचा लोकप्रतिनिधी कसा वागला. आपली मुलगी देत असताना आपण त्याचं कुळ आणि मूळ पाहतो. ज्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण पक्ष पहा, जो पक्ष देशाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा उंचावू शकतो, जो जनसामान्याचा विचार करतो, गरीब कष्टकऱ्याला न्याय देतो, आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना येणाऱ्या काळात 21व्या शतकात उत्तुंग भरारी घेत असताना बेकारी कमी झाली पाहिजे, भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, समता बंधुत्व आलं पाहिजे, सगळ्यांना घर मिळालं पाहिजे, सगळ्याच्या घरात पाणी गेलं पाहिजे, दिवाबत्तीची, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा वेगवेगळ्या माध्यमातनं. आणि हे करत असताना पर्यावरण नियंत्रण गरजेचं आहे. कुठं दुबईला पाऊस पडतो, बेंगलोरला पाऊस पडतो, एवढा पाऊस पडतो, वारं वादळ अशा प्रकारच्या एका ह्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं बदलू शकता. हे बदलण्यासाठी फक्त तुम्हाला जायचंय मतदान केंद्रावर, आणि त्या ठिकाणी फक्त डोळे झाकून परमेश्वराचं नामस्मरण करून तुम्हाला मतदान करायचं. जे मत उद्याचं उज्ज्वल भवितव्य, भारताचं भवितव्य, तुमचं भवितव्य, तुमच्या कुटुंबियाचं भवितव्य, तुमच्या मुलाबाळाचं भवितव्य, तुमच्या गावाचं भवितव्य, तुमच्या राज्याचं भवितव्य आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल घडेल. भारत महासत्ता बनेल, आर्थिक प्रगती होईल, औद्योगिक प्रगती होईल, पर्यावरण कमी होईल, जलसंकटासारख्या संकटावर आपल्याला मात करता येईल. म्हणून सर्वाला हात जोडून नम्र आणि कळकळीची विनंती करायची आहे. जे देश चालवू शकतात, ज्यांच्याकडं मतदान देऊन ज्यांचा उमेदवारच नसतील आणि त्यांच्याकडं माणसाची संख्या कमी असेल, त्यांना मत देऊन आपलं मत वाया जाणार आहे. म्हणून आपलं मत हे प्रगतीला, विकासाला, आपली प्रतिष्ठा वाढवण्याला करा. हात जोडून विनंती आहे. उद्या सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून आपले परमेश्वर असतील, आपले आराध्य दैवत असतील, आपल्या माता पिताचं स्मरण करा, आपल्या मुलाबाळांचं स्मरण करा आणि शपथ घ्या. निर्भयपणानं, निर्धारानं, प्रलोभनाच्या आरी न जाता, कोणतरी जीव घातलं, कोणतरी दारू पाजवलं, कोणतरी काही दिलं याचा विचार न करता राष्ट्रासाठी हिंदुस्थान हा बलशाली झाला पाहिजे, भारत हा बलशाली झाला पाहिजे. तो क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात युद्ध करणं लादलं जाणार असेल तर लढलं पाहिजे, पण आपण होऊन कुणावर युद्धाला जायची वेळ नाही. अशा नेतृत्वाच्या बाजूला आपल्याला मतदान करायचं आहे. राष्ट्राची प्रतिमा उंचावण्यास मदत करायचं आहे, आणि म्हणून तो हक्क बजावणं हे आपलं कर्तव्य आहे. काही जण म्हणतात मी एक मत नाही केल्यावर काय होणार आहे. असं नसतंय. असेच जर सगळे म्हणत गेले तर चुकीचं होणार आहे. म्हणून मायबाप हो, बंधू भगिनीनो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे. देश, देव आणि धर्माच्या रक्षणासाठी, सुख समाधानासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि जे खऱ्या अर्थानं लोकशाहीचे रक्षक आहेत त्यांना मतदान करा, एवढीच विनंती करतो. मित्र हो, हात जोडून विनंती, मतदान करा, मतदान करा. सर्व दानामध्ये रक्तदान असेल, अवयवदान असेल, हे सगळं कधी करू शकाल जर तुमचं राष्ट्र हे स्वावलंबी असेल, कणखर असेल, बलशाली असेल, तरच तुम्ही हे करू शकता. म्हणून मतदान हे सर्वात पवित्र दान आहे. हे सत्पात्री दिलं गेलं पाहिजे. म्हणून मतदानाचा हक्क बजवा, मतदानाचा हक्क बजवा, मतदानाचा हक्क बजवा. ही तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.